नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्टन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपला विषय आहे की बोर्ड उत्तरपत्रिका कशा प्रकारे राईट केली जाते, म्हणजे तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती कशी फिलअप केली जाते, त्यानंतर होलोक्राफ्ट म्हणजे काय, बारकोड म्हणजे काय, या सर्व संदर्भात आज आपण बघणार आहोत। तर चला बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे, सीट नंबर आहे, तो आपण अंकामध्ये कसं राईट करणार, तिथे एक बॉक्स असतात, त्या बॉक्समध्ये हे राईट करायचं आहे। एका बॉक्समध्ये एक डिजिट घ्यायचा आहे। समजा एक एक्झाम्पल घेतलेला आहे D025,603। तर ह्या प्रकारे राईट केल्यानंतर आता सर अक्षरामध्ये कसं राईट करायचं, तर मुलांचं कन्फ्युजन असतं। काही विद्यार्थी D025,603 असं पण राईट करतात, पण काहींना स्पेलिंग मध्ये अडचण येते। त्यापेक्षा सर्वात सोपी मेथड म्हणजे एक एक डिजिटचा आपण अक्षर लिहिणार आहे। म्हणजेच काय, डी घेतला, नंतर डॅश करून 0, त्यानंतर 2, 5, 6, त्यानंतर 0 आणि नंतर असेल 3। अशा पद्धतीने जरी राईट केलं तरी चालतं, ठीक आहे। त्यानंतर तुमची स्वतःची सही असणार आहे, स्वाक्षरी, सिग्नेचर। त्यानंतर जो शिक्षक तुम्हाला पर्यवेक्षक म्हणून आलेला आहे, सुपरवायझर म्हणून आलेला आहे पेपरला, त्या शिक्षकाची इथे सिग्नेचर असणार आहे। त्यानंतर तुमच्या हॉल तिकीटवरती तुमचा केंद्र क्रमांक असतो, सेंटर नंबर, तर इथे जो असेल तो तुम्ही राईट करणार। मी एक्झाम्पल म्हणून इथे 0125 घेतलेला आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे क्वेश्चन पेपर सेट कोड असतो। आता इथं पेपर सेट कोड असतो, तो म्हणजे ABCD पण येऊ शकतो, ठीक आहे, अजून काही असतो, तर जसं असेल तसा तुम्ही इथे राईट करायचा आहे। त्यानंतर मॅथमॅटिक्स, समजा विषय आहे, सब्जेक्ट आहे, मी घेतलेला आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1, ठीक आहे। मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी इथं गणित भाग 1 लिहिलं तरी चालेल। त्यानंतर पेपर इथे डॅश मारला तरी चालतो। त्यानंतर डेट, ज्या दिवशी तुमचा पेपर असेल अशी पूर्ण डेट राईट करायची आहे, पूर्ण असा नंबरमध्येच राईट करणे गरजेचं आहे। त्यानंतर उत्तर लेखनाची भाषा, आता जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम आणि सेमीला आहे त्यांनी इथे इंग्लिश लिहायचं आहे, ठीक आहे, आणि जे विद्यार्थी मराठी मीडियमला असतात त्यांची उत्तर लेखनाची भाषा ही मराठी असणार आहे। प्रत्येक विषयाला मराठीच असणार आहे, ठीक आहे, जे विद्यार्थी मराठी मीडियमला आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे ही तुमची अँसर शीट आहे, ठीक आहे। ही अँसर शीट पूर्ण भरल्यानंतर आपण एक सप्लिमेंट लावतो, म्हणजेच पुरवणी लावतो। जर समजा तुमची अँसर शीट संपलीच नाही आणि तुम्ही एकही सप्लिमेंट पुरवणी लावली नाही, तर बघा इथे तुम्ही ऑलरेडी 1 आहे, 1 प्लस इथे 0 राईट करणार आणि इज इक्वल्स टू 1 राईट करणार, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सप्लिमेंट काउंटिंग पण इथे लिहू शकतात। समजा आपण अजून दुसरे एक्झाम्पल घेतलं तर बघा, सेम मी राईट केलेला आहे, सीट नंबर मी चेंज केलेला आहे, ठीक आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही पुन्हा एकदा D03057 राईट करू शकतात, सिग्नेचर असेल, नंतर सेंटर केंद्र क्रमांक असेल। त्यानंतर बघा, समजा मराठी हा विषय आहे, त्यानंतर इथं डेट आलेली आहे आणि बघा उत्तर लेखनाची भाषा असणार आहे मराठी। आता अजून महत्त्वाचं, पुन्हा मी थोडासा चेंज केला, समजा मराठी विषयाला तुम्हाला सप्लिमेंट 2 लागलेले आहे, म्हणजेच पुरवण्या 2 लागलेल्या आहे, तर 1 + 2 = 3 हे राईट करायला विसरायचं नाही। तर बघा अशा प्रकारे आपण ही इन्फॉर्मेशन कशी फिलअप केली जाते, भरली जाते, या संदर्भात आपण बघितलेलं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे शिक्षक जे तुम्हाला सुपरवायझर आलेले असतात त्यांच्याकडे अशा प्रकारचे बारकोड, याला बारकोड म्हटलं जातं आणि याला होलोक्राफ्ट म्हटलं जातं। फर्स्ट एकदम महत्त्वाचं म्हणजे की इथे तुमचा सीट नंबर असतो बाळांनो, आणि सीट नंबर जो तुमचा आहे तोच इथे प्रिंटेड असतो। आता हा स्टिकर नंबर असतो तो चेंज असतो, त्याचा काही संबंध नाही, बट हा जो सीट नंबर आहे तो सीट नंबर तुमचाच पाहिजे। म्हणजे शिक्षक हे जे बारकोड आहे ते जे चिपकवतात त्याच्यावरती तुमचाच सीट नंबर असला पाहिजे। आता बघा, आता हे बारकोड शिक्षक कुठं चिपकवत असतात, तर तुम्ही सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। शक्यतो सर्व शिक्षकच चिपकवतात, पण तुम्हालाही समजणं गरजेचं असते। त्यामुळे बघा इथे एक ॲरो दिलेला आहे, तुम्ही जर नीट बघितलं इथे एक सिंपल ॲरो आहे आणि इथे सुद्धा लाईन्स असतात, त्या लाईन्स आणि ॲरो एकमेकांना टच झाला पाहिजे। तर बघा अशा प्रकारे इथे हे बारकोड चिपकवलं जातं, ठीक आहे। तर हे चिपकवल्यानंतर त्यानंतर पुढचा विषय येतो, हे आहे होलोक्राफ्ट। तर बघा हे होलोक्राफ्ट आपण ह्या पूर्ण इन्फॉर्मेशनवरती चिपकवायचं असतं। तर बघा महत्त्वाचं म्हणजे आपली इन्फॉर्मेशन काहीच दिसली नाही पाहिजे, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे होलोक्राफ्ट चिपकवलं जातं
आणि अशा प्रकारे तुमचं फर्स्ट पेज रेडी आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड उत्तरपत्रिकेचं जे पहिलं पान आहे ते कशा प्रकारे फिल केलं जातं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे बाळांनो, उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर कशा प्रकारे राईट केले जातात, सब्जेक्ट वाईज वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. जर त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायची आहे तुमची प्रतिक्रिया की तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल उत्तरपत्रिकेची माहिती मिळवायची आहे. ठीक आहे, आपण आता इथेच थांबूया. थँक्यू.